रामटेक विधानसभा क्षेत्रामध्ये जे पेंच अभयारण्यामध्ये आपण विविध ठिकाणी सफारी सुरू केली। आज आपल्या सफारीतून खूप मोठ्या प्रमाणामध्ये युवकांना जिप्सी आणि गाईडमुळे रोजगार मिळालेला आहे आणि आपण आकर्षक गेट करतो। आपला खुर्सापारचा गेट, सिल्लारीचा गेट झाला आणि आता बनेरा सफारी सुरू केल्यानंतर हा गेट आणि यापूर्वी असे अनेक गेट आपण तयार केलेले आहे आणि असं भविष्यामध्ये अशा अनेक नवीन गेट आपण आकर्षक गेट ज्याच्यामुळे एक वेगळं लोकांना आकर्षित करेल, लोक सेल्फी काढू शकतील अशा पद्धतीचे आकर्षक गेट आपण किमान 8 ते 10 गेट असे करत आहोत आणि हे गेटचं काम या ठिकाणी सुरू झालेलं आहे आणि या गेटमुळे आपल्या ईस्ट पेच आणि वेस्ट पेचमध्ये लोकांना आकर्षित होण्यासाठी आणि एक वेगळं फील त्याच्यामध्ये निर्माण करण्यासाठी पेंच प्रवेशद्वार हा कशा पद्धतीने असावा, वेगवेगळे चोरबावली असेल, सिल्लारी असेल, खुर्सापार असेल, कोलितमारा असेल, बनेरा असेल, असे जे विविध गेट आपण या ठिकाणी सुरू केलेले, त्यासोबत खोबाळा आणि सुरेवानी ज्याच्यातला काही भाग हा सावनेर तालुक्यात येथे, या सर्व ठिकाणी सेल्फी पॉईंट आणि आकर्षक गेट हे प्रकल्प मी हाती घेतले होते। त्याचं काम काही प्रमाणात झालेलं आहे। पूर्ण झाल्यानंतर निश्चितच आपल्याला अतिशय सुंदर दिसेल। मला विश्वास आहे की आपल्या आशीर्वादाने मला जे अधिकार प्राप्त झाले त्यातून मी हे सर्व करू शकलो। त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।